Very warm welcome. We are facing rains. I know it's a rainy season, but constantly for 8 days, 9 days, it's still raining here. And I guess we had that component where we get tired of continuous raining, right? So let's start today with uh, a little bit gap of 2 3 lectures. We have learnt about personal income and disposable personal income. I'll just revise it for you. हं? मी तुमच्यासाठी रिव्हिजन करते. सो तुम्हाला जर नेहमीप्रमाणे मला तुम्हाला डोसच द्यायचा असेल तर असं म्हणेन मी, की मी कमी बोलणार आहे, तुम्ही जास्त बोलायचं आहे आणि तुम्ही बोलला नाही तर आपण तो टॉपिक नेहमीप्रमाणे डिक्लेअर करू शकतो. पण मला तसं करायचं नाहीये. मला वाटतंय की तुम्हाला हे समजलं पाहिजे. ओके. सो लेट्स गो. पर्सनल इन्कम म्हणजे काय होतं? तर पर्सनल इन्कममध्ये सगळ्या इंडिव्हिज्युअल्सचं, हाउसहोल्ड्सचं एका वर्षाचं इन्कम काउंट केलेलं होतं. पर्सनल इन्कम इन्क्लुडेड or includes income earned by people in form of wages, salaries, profits, and so on and so forth, and transfer payments from government too. सो आपण बघितला होता मनी फ्लो आणि त्यातला जो आपल्याला मनी फ्लो दिसतो तो हाऊसहोल्डकडे जाणारा सगळा मनी फ्लो प्लस गव्हर्नमेंटकडून जे एक्सपेंडिचर केले जातात, ज्या म्हणजे ट्रान्सफर पेमेंट होतात, स्कॉलरशिप, पेन्शन सारख्या, त्या यात इन्क्लूड होत होत्या. It does not include corporation taxes, undistributed profits of the corporate sector, and social security contributions. म्हणजे डिव्हिडंडचा विचार केला तर डिव्हिडंड कन्सिडर केला जात नाही. कॉर्पोरेशन टॅक्सेस कन्सिडर केले जात नाही. आणि म्हणून आपण फॉर्म्युला म्हटला होता. कॅन यू प्लीज रीड इट? आय गेस मे बी अमन, are you able to watch it and read it? Personal income formula, PI is equal to, okay. Okay, read out, Mehak. महक आप पढ़ोगी ये पर्सनल इनकम वाला फॉर्मूला? कहाँ से मैम? ये पर्सनल इनकम पीआई इज इक्वल टू नेशनल इनकम प्लस ट्रांसफर पेमेंट. पेज नंबर 20. I have shared the screen. It's visible, right? Yes, ma'am. Please. Personal Yes, ma'am. income equal to national income plus transfer payment minus undistributed profits of corporate sector minus corporate tax minus social security contributions. Very good. Now tell me one thing. So you know now what is personal income. It is a national income plus transfer payments minus undistributed profits minus corporation taxes minus social security contributions. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा वजा केल्या जातात तेव्हा आपल्याला पर्सनल इन्कम मिळतं. सो देअर इज दिस सेकंड पार्ट दॅट इज डिस्पोजेबल पर्सनल इन्कम. सो डू यू नो व्हॉट डज इट मीन पर्सनल डिस्पोजेबल इन्कम? किंवा रादर तुमच्यासमोर दोन्ही फॉर्म्युले ओपन आहे, ते वाचून मला सांगू शकता का तुम्ही की या दोघांमध्ये काय फरक आहे? नाही सांगता येते तुम्हाला? बरं ऐका, नीट ऐका हां. सॉरी, आय थिंक स्क्रोल डाऊन झाले. सो डिस्पोजेबल पर्सनल इन्कम म्हणजे आपण केलेलं कन्झम्पशन आणि सेव्हिंग यांचं टोटल असते. सो डिस्पोजेबल पर्सनल इन्कम इज इक्वल टू सी प्लस एस. C is for consumption, S for savings. That means stated that disposable personal income is the total income of individuals minus their direct taxes. सो पर्सनल इन्कमचा फॉर्म्युला होता आपल्याकडे. पर्सनल इन्कम इज इक्वल टू नॅशनल इन्कम प्लस ट्रान्सफर पेमेंट्स मायनस अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट्स मायनस कॉर्पोरेशन टॅक्स मायनस सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रीब्युशन. सो हा अख्खा फॉर्म्युला कन्सिडर करून त्यातून जेव्हा फक्त डायरेक्ट टॅक्सेस वजा केले जातात
we get our disposable personal income. Are you getting it what I am saying? Yes, ma'am. Please write down this formula. This one, Yes, ma'am. this one and this one. आणि लिहिल्यावर मला जरा तुमचे कॅमेरा ओपन करून दाखवा बरं. You have to write this one and this one. झालं लिहून तुमचं? No, ma'am. राईट आहे. सो जर तुम्ही लक्ष दिलं तर आपण असं म्हणू शकतो की आपलं जे डिस्पोजेबल पर्सनल इन्कम असतं, म्हणजे आपलं जे PI पर्सनल इन्कम असतं, त्यातून जेव्हा आपण डायरेक्ट टॅक्सेस वजा करतो, PI मायनस डायरेक्ट टॅक्स, सो डायरेक्ट टॅक्स वजा केल्यावरती आपल्याला आपलं Y म्हणजे डिस्पोजेबल पर्सनल इन्कम मिळतं. आता त्यांनी असं विचारलंय आपल्याला, तुमचं झालंय लिहून होपफुली, तर स्क्रीनवर लक्ष द्या. ओके, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? Yes, ma'am. हां. Yes, सो आता ma'am. तुम्ही तुमच्या स्क्रीनच्या कोपऱ्यात बघा, जिथे मी असं लिहिलंय DPI डिस्पोजेबल पर्सनल इन्कम इज इक्वल टू C प्लस S कन्झम्पशन प्लस सेव्हिंग. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना क्लिअर असेल होपफुली फॅक्ट. आता DPI यालाच आपण असं म्हणू शकतो की Y म्हणजे इन्कम. नेहमीच Y हे इन्कम कन्सिडर केलं जातं इकॉनॉमिक्समध्ये. आता आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा पर्सनल इन्कममधनं डायरेक्ट टॅक्सेस वजा केले जातात, तेव्हा आपल्याला डिस्पोजेबल पर्सनल इन्कम मिळतं. पण व्हॉट इज पर्सनल सेव्हिंग? तर जेव्हा या डिस्पोजेबल पर्सनल इन्कममधून कन्झम्पशन वजा केलं जातं, वी गेट सेव्हिंग. तोच फॉर्म्युला उलटा वापरलेला आहे. म्हणजे पर्सनल सेव्हिंग इज इक्वल टू DPI आणि इकडे प्लस होतं इक्वल टूच्या तिकडे, तर तिकडे जाऊन मायनस झालं. सो दॅट इज DPI मायनस C इज इक्वल टू S. तुमच्या लक्षात येत आहे हा फॉर्म्युला कुठून एमर्ज होतोय ते? पर्सनल सेव्हिंग्स इज इक्वल टू डिस्पोजेबल इन्कम मायनस कन्झम्पशन एक्सपेंडिचर. हा याच फॉर्म्युलाचा दुसरा पार्ट आहे. येते लक्षात? सो दॅट्स वाय टू द डिफरन्स बिटवीन डिस्पोजेबल पर्सनल इन्कम अँड पर्सनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर. ओके, आता पुढे जाताना पर कॅपिटा इन्कम असं म्हटलंय. सो डू यू रिमेंबर पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय? एनीबडी? पर कॅपिटा National याचा income को अर्थ जब डिवाइड करते हैं तो पर कैपिटा इनकम निकलता पर पर्सन. व्हेरी गुड. सो असा विचार करा, पर कॅपिटा हा शब्द कुठे आला तर त्याला म्हणतात दरडोई, पर हेड. आपण म्हणतो ना पर हेड किती द्यायचे. जर समजा आपण पिझ्झा खायला गेलोय सगळ्या अख्ख्या काय म्हणतात ग्रुपने, तर त्याचे समजा 500 रुपये झाले. 5 जण आहेत ग्रुपमध्ये, तर 500 डिवायडेड बाय 5 करतो, म्हणजे पर हेड किती द्यायचे? 100 रुपये. सो तसंच पर कॅपिटा इन्कम म्हणजे नॅशनल इन्कम जेव्हा टोटल पॉप्युलेशन देशाची जी असते त्याने डिवाइड केली जाते, वी गेट पर कॅपिटा इन्कम. दॅट इज पर कॅपिटा इन्कम इज इक्वल टू नॅशनल इन्कम डिवायडेड बाय पॉप्युलेशन. तुम्ही पर्सनल सेव्हिंग आणि पर कॅपिटा इन्कमचे दोन्हीचे फॉर्म्युले लिहून घ्या बरं का, हा आणि हा. पर कॅपिटा इन्कम हायलाइट्स द ॲव्हरेज इन्कम ऑफ अ पीपल इन अ कंट्री. सो देशात ॲक्च्युली लोकांमध्ये किती प्रकारचं किती उत्पन्न आहे दरडोई हे समजू शकतं आपल्याला. ओके, आता माझा तुम्हाला पुढचा असा प्रश्न आहे की पर कॅपिटा इन्कम आपल्या भारताचं किती आहे आणि
ती फिगर तुम्ही बघितलीत की तुम्हाला काय सांगावं असं वाटेल त्यावर? तुमच्याकडे गुगल आहे राईट? सर्च इट. The thing that our per capita income is approximately 4 lakhs and some thousands. We have lot of money per head. म्हणजे आता त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे तुमचं उत्पन्न जरी तुम्ही कमवत नसलात तरी सुद्धा 4 लाख पर हेड आहे. मग असं असतानाही भारत गरीब देशांमध्ये का गणला जातो? का गरिबी आहे भारतात पुष्कळ सारी? हे फॉर्म्युले तर लक्षात राहतील. मुद्दा आपल्यासाठी काय? इकॉनॉमिक्सचा उपयोग काय मला शिकून? सांगाल मला उद्यापर्यंत? Yes, ma'am. Yes, ma'am. बघा मला सगळ्यांकडून उत्तर हवंय. ओके. सो याच्या पुढचा जर पार्ट बघितलात तुम्ही तर तो रिअल वर्सेस नॉमिनल GNP आहे. मला वाटतं मी गेल्या वेळेस तुम्हाला याबद्दल एक्सप्लेन केलं होतं की रिअल आणि नॉमिनल मधला फरक काय असतो. त्यांनी काय लिहिलंय बघा. ओके. Nominal GNP, that is gross national product, is the total money value of all the goods and services measured at the current year's prices. That is, nominal GNP for the year 2009 will be measured at the market prices ruling in the year 2009. 2009 साली काय प्राइसेस आहेत तेवढ्याच फक्त कन्सिडर करून मी जेवढी गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस केली त्याला त्या प्राइजेसनी मल्टिप्लाय केलं की जी मनी व्हॅल्यू येईल ती असतो माझा नॉमिनल GNP. बट रिअल GNP असा जर विचार केला तर रिअल GNP ही टोटल मनी व्हॅल्यू असते गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस केल्याची ॲट द प्राइजेस ऑफ सम बेस इयर. म्हणजे महागाई किती वाढली आहे हे बघण्यासाठी रिअल GNPचा वापर केला जातो. मी असं म्हणते की 2000 साली ज्या प्राइजेस होत्या त्या प्राइजेसने आजच्या वर्षाचा माझा GNP काय आहे त्याच्यावरून मला लक्षात येतं की 2000 साली दरडोई उत्पन्न 3,09,000 होतं. आज 4 लाख आणि सम थाउजंड आहे. येतंय लक्षात तुमच्या? म्हणजे थोडक्यात जर बेस इयरचा वापर करून काही कॅल्क्युलेट केलं तर त्यात आपण इन्फ्लेशनचा फॅक्टर ज्याला GNP डिफ्लेटर असं म्हटलं जातं तो कन्सिडर केला जातो आणि म्हणून रिअल GNP हा तुम्हाला बेस इयर सकट व्हॅल्यू देतो. नॉमिनल GNP मध्ये मात्र फक्त त्याच वर्षाच्या मार्केटमधल्या रुलिंग प्राइस कन्सिडर केल्या जातात. तुम्हाला फरक कळतोय नॉमिनल आणि रिअल मधला? मैम एक बार वापस बताओ. असं बघा, आपण असा विचार करू की आपल्या देशात फक्त 10 किलो तांदूळ प्रोड्यूस झाला. ओके. 10 किलो तांदूळ प्रोड्यूस झाला ज्याचा आम्ही डायरेक्ट भात खाणार आहोत म्हणजे ते फायनल प्रोडक्ट आहे आपलं. सो त्याची या वर्षीची प्राइस आहे बघा मी तुम्हाला दाखवते. 10 kg तांदूळ आहे आणि त्याची या वर्षीची प्राइस आहे माझी 30 रुपये पर kg. ओके. सो मला सांगा माझ्या टोटल तांदूळाची प्राइस किती झाली रे? 10 मल्टिप्लाइड बाय 30 होईल हो ना? 30 रुपये. 300. करेक्ट. 300. म्हणजे आज माझा नॉमिनल नॉमिनल GNP किती झालाय? 300 रुपीज. जेव्हा मी फक्त आजच्या प्राइस कन्सिडर केल्यात तेव्हा. आता आपण असा विचार करू की 10 kgs प्रोड्यूस झाले त्या वर्षी, ते काही बदललं नाहीये. पण आजची करंट प्राइस 30 आहे, पण त्याच्या आधीची 10 वर्षापूर्वीची म्हणजे 2011 सालची बेस इयरची प्राइस, सो त्याला मी बेस प्राइस म्हणते आता. ओके. बेस इयरची जी प्राइस आहे ती होती 25 रुपये, 25 रुपीज. ओके, पर kg. मग माझा किती कॅल्क्युलेशन झालं बरं? 25 पर kg मल्टिप्लाइड बाय 10 kg 250. सो आता मला सांगा मी जेव्हा कन्सिडर करते याच वर्षाच्या प्राइजेस तेव्हा माझा GNP किती होतो? 300. बरोबर ना? 30 रुपये या वर्षाची होती प्राइस. येते लक्षात? पण जेव्हा मी बेस इयरचा प्राइस कन्सिडर करते तर माझा GNP होतो 250. हे आपल्याला काय सांगतं की
पूर्वी जेवढी वस्तू आपल्याला 250 रुपयाला मिळत होती, आज तीच वस्तू घ्यायला मला किती पैसे द्यायला लागतात? 300. करेक्ट. म्हणजेच महागाई वाढली आहे, हो की नाही? 10 केजी फिक्स आहे. प्राइजेस Yes. वाढल्यात म्हणजेच महागाई वाढली आहे. मग ती किती वाढली आहे हे समजावून घेण्यासाठी डिफ्लेटर वापरलं जातं. पण सध्या आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, जर मी याच वर्षाच्या प्राइस कन्सिडर केल्या आणि त्यातून GNP दॅट इज ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट कॅल्क्युलेट केला, तर तो असतो नॉमिनल GNP. म्हणजे रेडवाला जो दिसतोय तो आहे नॉमिनल GDP. याच्या वर्सेस जर बेस इयरच्या प्राइस कन्सिडर केल्या आणि त्याला या वर्षीच्या फायनल प्रोडक्टने मल्टिप्लाय केलं, सो 10 मल्टिप्लाइड बाय 20 आय गेट 250 आणि दॅट इज रियल GNP. येते लक्षात तुमच्या? समजतंय का? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. तो आता असा विचार करा, इन अदर वर्ड्स मेजर ॲट सो बेटर की तुम्ही नॉमिनल GDP आणि रियल GNP असे नुसते पॉईंट लिहून घ्या आणि मग जेव्हा आपलं लेक्चर संपेल, मी तुम्हाला नोट्स पाठवल्यात बहुतेक या धड्याच्या, नसेल तर परत पाठवते. तुम्ही त्याच्या व्याख्या टर्म्स लिहून घ्या आणि फॉर्म्युले पण. इन अदर वर्ड्स GNP measured at a current price is known as nominal GNP. On the other hand, GNP measured at constant prices ruling in some base year is termed as real GNP. Nominal GNP does not account for inflation, but real GNP is inflation adjusted, which gives the true market value of a products and services produced in the economy. सो नॉमिनलमध्ये आपण 10 वर्षात किती महागाई वाढली हे काही बघितलं नाही, फक्त या वेळेचं बघितलं आणि आपण डायरेक्टली आपल्याला नंबर मिळाला, बरोबर, 300. पण रिअल GDP मध्ये मात्र आपण ही इन्फ्लेटेड प्राइस पण कॅल्क्युलेट करतो. ती कशी कॅल्क्युलेट करतो? तर नॉमिनल GNPचा फॉर्म्युला अगदी सिम्पल आहे, समेशन ऑफ प्राइस मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी. सो आपण काय बघितलं, प्राइस काय होती तांदूळाची 30 रुपये मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी होती 10 किलो. ओके, सो समेशन ऑफ प्राइस फॉर अ T year multiplied by quantity for a T is a quantity. Sorry, T is not quantity, T is a year, time, current year. ओके, सो त्याचा फॉर्म्युला बघा काय झाला. खरं तर तो फॉर्म्युला असा लिहायला हवाय, चुकलाय तिथे लिहायला. इट इज लाईक दिस, PT, बिकॉज हा टाइम पिरियड आहे, म्हणजे प्राइस ॲट द इयर 2021 मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी ॲट द इयर 2021. सो T इज अ टाइम. आणि याच्या बरोबरीने जर म्हणलात तर रिअल GDPचा फॉर्म्युला त्यांनी कसा दिलाय, तर ही जी प्राइस आहे ना, B इथे येणारा, ती बेस इयरची प्राइस कन्सिडर केली आहे. म्हणजे इथे मी क्वांटिटी म्हणते ती क्वांटिटी टीचीच आहे, QT, म्हणजे 2021चा क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय प्राइस ऑफ 2011, म्हणजे 2011ची प्राइस. सो दॅट इज PB. आणि म्हणून तो फॉर्म्युला आलाय PB समेशन ऑफ PB मल्टिप्लाइड बाय QT. सो तुम्ही जरी हे फॉर्म्युले वापरलेत, कुठला सांगते मी, हा नॉमिनलचा आणि हा रिअल GNPचा, तरी ते चूक नाहीये. रादर पुस्तकातच थोडंसं चुकीचं दिलं असं मी म्हणेन. ओके, सो तुमच्या लक्षात येत आहे का, परत सांगायला हवं? Yes, ma'am. येस मॅम, परत सांगायला हवं. येस मॅम, कळलंय. ओके, सो तुमच्यासाठी मी एकदा परत सांगते. आपल्याला नेहमी प्राइस कशी समजते, म्हणजे टोटल किती खर्च झाला किंवा किती टोटल इन्कम आलं, हे तर आपण बघितलं की जितका खर्च होतो तितकंच इन्कम दुसऱ्याला मिळत असतं. सो आता आपण खर्च कॅल्क्युलेट करतोय. खर्च कॅल्क्युलेट कसा करतोय आपण, फायनल गुड्सची जेवढी प्रोड्यूस झाली आहेत त्यांना त्या गुड्सच्या प्राइसने मल्टिप्लाय करतोय. जस्ट द डिफरंट इज, जर प्राइस याच वर्षाची असेल आपण त्याला नॉमिनल GNP म्हणतोय, आणि जर प्राइस कुठल्या तरी मागच्या वर्षाची कन्सिडर केली, ज्याला आपण बेस इयर म्हटलं, तर त्याला म्हणतोय आपण रिअल GNP, बरोबर.
पहिल्या फॉर्म्युलात सेम इयर होतं म्हणून टी आलाय खाली. बघा बरं नॉमिनल GNPला. मात्र दुसऱ्या ह्याच्यात क्वांटिटी जरी सेम इयरची 2021ची असली तरी प्राइस मात्र मागच्या वर्षाची होती, मे बी 2011 2010 कुठची तुम्ही जी कन्सिडर केली असेल ती, आणि म्हणून QT मल्टिप्लाइड बाय PB होतं. ओके, सो आपला फॉर्म्युला असा झाला की समेशन इन द ब्रॅकेट, गुड टू गेट अ ब्रॅकेट, PB आणि त्यांनी इथे छोटा Q वापरलाय, सो मी पण छोटा Q वापरते तुम्हाला लक्षात येण्यासाठी. QT क्वांटिटी या वर्षाची पण प्राइस मात्र मागच्या वर्षाची. येते लक्षात तुमच्या? The distinction between nominal and real GNP gives the second most widely used measure of inflation, that is GNP deflator. जेव्हा आपल्याला नॉमिनल GNP आणि रिअल GNP मधला, बरं तुमचं हे लिहून झालं असेल यातलं तर मी हे माझं चित्रावली बंद करू का? Yes, ma'am. Yes, ma'am. सो असा विचार करा की जेव्हा आपण रिअल GNP किंवा नॉमिनल GNPचा विचार करतो तेव्हा या दोघातला फरक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चक्क इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरला गेलेला इंडिकेटर असतो, ज्याला GNP डिफ्लेटर म्हणतात. म्हणजे आपण जेव्हा बघितलं तेव्हा मगाशी 10 वर्षापूर्वीची प्राइस वापरून आपल्याला 250 रुपये द्यावे लागत होते, आजची प्राइस वापरून 300 रुपये द्यावे लागत होते. सो ॲक्च्युली किती इन्फ्लेशन वाढली आहे, किती पटीने वाढली आहे, किती तिचा टक्के, किती रेट आहेत, हे शोधण्याचं काम या दोघांमधला डिफरन्स करतो. आणि म्हणून GNP डिफ्लेटर इज इक्वल टू नॉमिनल GNP अपॉन रिअल GNP. म्हणजे असा विचार करा की नॉमिनल GNP किती आला होता मगाच्या आपल्या गणितात? 300, राईट? 300. आणि रिअल GNP किती आला होता? 250. करेक्ट. 250. करा बरं हे 250. का मग पटकन. $1.2. या 1.2 रेट. पक्क का? घ्यायचं का? Yes, ma'am. Yes, ma'am. गुड. Ma'am. सो 1.2 म्हणजे असं म्हणू शकतो आपण की आपली पूर्वीच्या ज्या प्राइस होत्या त्याच्यापेक्षा 120% इन्फ्लेशन वाढलंय. याचा अर्थ पूर्वी जर मला 100 रुपये द्यायला लागत होते एक वस्तू घेण्यासाठी, आज तिथे मला 120 रुपये द्यावे लागतात. 20% प्राइस वाढल्या. इन्फ्लेशन 20% झालंय. का? कारण मी 1.2 हे आपला जो इंडेक्स आला त्याला नुसतं 100ने मल्टिप्लाय केलंय टक्के काढण्यासाठी. ओके, सो तुम्ही असं म्हणू शकता की GNP डिफ्लेटर इज द ॲडजस्टमेंट फॅक्टर यूज टू कन्वर्ट नॉमिनल GNP इंटू रिअल GNP. म्हणजे इन्फ्लेशनचा अंदाज घेऊन जेव्हा आपण आपलं राष्ट्रीय उत्पादन, नॅशनल इन्कम किंवा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ॲडजस्ट करतो, तो ॲडजस्ट करण्यासाठी जो फॅक्टर वापरला जातो त्याला GNP डिफ्लेटर असं म्हणतात. इट इज द रेशो ऑफ नॉमिनल GNP टू रिअल GNP एक्सप्रेस्ड इन द इंडेक्स. सो 1.2 आता इथे मल्टिप्लाइड बाय 100 केलं म्हणून आले असते 1200. सॉरी 1200 नाही, मध्ये ती शून्य म्हणून घालवायचे, पण तरी सॉरी 120 आले असते, बरोबर ना? आणि त्याच्यामुळे 120 हे झालं किती किती टक्क्याने वाढेल प्राइस माझी, तर ती 120% होईल 100%वरनं. म्हणजेच 20% जास्त होईल ना 100च्या. आणि म्हणून आपला डिफ्लेटर काय म्हणू आपण 1.2 असताना आपली महागाई 20%ने वाढली असं आपण म्हणू शकतो. ओके, so to convert nominal GNP of a year into real GNP, we can write as real GNP is equal to nominal GNP upon GNP deflator. म्हणजे 300 ला जर समजा मी 1.2 ने डिवाइड केलं तर मला 250 उत्तर येईल. पुन्हा लॉजिकल विचार करा, हा फॉर्म्युला एकदा लक्षात ठेवला की हा येणारच आहे. फक्त उलट केलंय, इकडे रिअल GNP डिवायडेड बाय च्या साईन मध्ये होतं,
इकडे गेल्यावर मल्टिप्लाय झालं आणि इकडे जे मल्टिप्लायचं होतं ते डिवाइड बायला आलंय. रिअल जीएनपी इक्वल टू नॉमिनल जीएनपी अपॉन जीएनपी डिफ्लेटर. येतंय लक्षात तुमच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो होपफुली Yes, तुम्हाला हे ma'am. पाठवीन तेव्हा तुम्ही लिहून घेणं अपेक्षित आहे बरं का. त्याच्या बरोबरीने पीपीपी इन्कम दॅट इज पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. खरं तर खूप सोपी गोष्ट आहे, पण उद्याला आपण त्या कन्सेप्ट बघूया. ऑलरेडी मी तुम्हाला खूप पकवलंय, मला माहिती आहे. त्याच्या बरोबरीने मी तुम्हाला हे सांगितलं होतं की जे तुमचं तुम्हाला करायचं आहे, मेजर्स ऑफ नॅशनल इन्कम, मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम. आउटपुट मेथड मी तुम्हाला करायला सांगितली होती. तुम्ही काय करायचं आहे, मला उद्या ती एक्सप्लेन करायची. उद्या तुम्ही लिहिलेलं मी बघणार आहे, आज जसं बघायला सांगितलं होतं तसं, आणि तुम्ही मला हे एक्सप्लेन करायचं तुम्हाला यातलं काय समजलंय ते. आउटपुट मेथड. ओके. मग मी तुम्हाला पुढच्या मेथड शिकवी. तुम्हाला लक्षात येतंय तुम्हाला काय करायचं ते? Yes, सांगा काय ma'am. सांगा काय करायचंय तुम्हाला? Output method समजावून की आपण. हां, व्हेरी गुड. आणि त्याच्या बरोबरीने आज जे आपण शिकलो त्याचे जो काही फॉर्म्युले तुम्ही लिहिले नसतील तर ते लिहायचे. आणि डेफिनेटली उद्या मला आठवण करा की आपल्याला